श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, आज आपण बघणार आहोत की 10वीची बोर्ड हिंदी प्रश्नपत्रिका कुठली बोर्डाच्या परीक्षेत येणार आहे, तर तीच प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवायची. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपण इंग्लिशचे जे काही प्रश्न दिले ते IMP प्रश्न ते सर्व बोर्डाच्या परीक्षेत आले होते. तर याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नाना फाउंडेशन टेलिग्राम या चॅनलला जॉईन करून घ्या. या ठिकाणी सर्व PDF फाईल तुम्हाला भेटतील. याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. तसेच काही मेसेज तुम्हाला करायचे असतील लाईव्ह तर नाना फाउंडेशन इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक ओपन नसेल होत तर तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि त्यात नाना फाउंडेशन सर्च करा. तर आता आपण बघूयात की इंग्लिश प्रमाणे 10वीच्या हिंदीच्या प्रश्नोत्तरिका कशी सोडवायची आणि काय काळजी घ्यायची. तर फटाफट लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, याच्यामध्ये जो पहिला प्रश्न असतो तुम्हाला तो टोटल 20 मार्कांसाठी असतो. त्याच्यात धड्यातील काही पॅराग्राफ असतात ते आपल्याला सोडवायचे असतात आणि हे 20 मार्क आपल्याला कसे भेटतील हे तुम्हाला सांगतो. तर कधी पण पॅराग्राफ सोडवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पहिले प्रश्न वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पॅराग्राफ वाचा. तर बघा, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये लेखक को उनकी फिक्र हुई, तर याचं उत्तर जे आहे तर बघा, उन लोगों की जिनकी हमदर्दी जताने मुझसे आएंगे, एवढंच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी, मरीज को आराम होने का कारण क्या था, तो वो बहुत ही परेशान था. इथे बघा, इथे लिहिलेलं आहे, इतना परेशान करते थे की मरीज को आराम हो जाता था. कभी कभी इतना परेशान करता था, हे तुम्हाला तिथे उत्तर सिंपल भाषेत लिहायचं आहे. जास्त मोठं उत्तर लिहायचं नाहीत, हे लक्षात ठेवा. आता याच्यात दुसरा जो प्रश्न आहे तो बघा, पहिला, हमदर्दी में छिपी हुई खास बात, तर याचं उत्तर आहे वक्त पर सब आता था. याचं जे उत्तर आहे ते आहे वक्त पर सब आता था. आणि दुसरं याच्यात विशेषता लिखी आहे. याच्यामध्ये जो पहिला प्रश्न विचारला आहे जनरल वॉर्ड, त्याचं उत्तर आहे निश्चित समय. त्यानंतर प्रायव्हेट वॉर्ड, याचं उत्तर आहे खुला निमंत्रण. आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे लगे इथे गंतव्य में ढूंढकर शब्द युग लिखिए. तर याच्यामध्ये आपल्याला जे लिहायचं आहे म्हणजे मिलने जुलने कभी कभी, हा पहिला प्रश्न होता. असेच तुम्हाला पूर्ण प्रश्नोत्तरिका सोडवायची आहे, व्यवस्थित सर्व प्रश्न वाचायचे. तर आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे की व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीचा हिंदीचा पेपर हा सोपा जावा, त्याला 90% पेक्षा जास्त मार्क मिळावेत, हीच स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे. त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लावावे, त्याच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावेत, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलवर तुम्हाला ऑनलाईन लेक्चर, त्याचप्रमाणे मॅथ सायन्सचे अवघड पेपर देखील सोपे होतील. 16 वर्षाचा अनुभव आहे. पुढे आपण बघूयात रायटिंग स्किल वगैरे, हे पॅराग्राफ वगैरे तुम्हाला असे सोडवायचे. याच्यात मी काही जास्त वेळ घेत नाहीये. याच्यात आणखीन बरेच प्रश्न आहेत, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे हे प्रश्न कसे सोडवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रॅमॅटिकल पार्ट असेल, त्यानंतर पूरक पठण असेल, कविता असतील, त्या प्रकारे कशा सोडवायच्या आहेत ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर याच्यात सहमतचा जो प्रश्न असतो तो 2 मार्काला असतो. मरीज को दुख बढ़ाने से बेहतर है उसका आनंद बढ़ाए, इस विषय पर 20 से 30 शब्दों में अपना विचार लिखे. 2 मार्काचा असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी 5 ओळी तुमच्या मनाने लिहायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तुमच्या मनाने त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन नाहीत. अशाच प्रकारे दुसरा पॅराग्राफ देखील तुम्हाला सोडवायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरचे जे काही प्रश्न असतील ते PDF मी IMP टेलिग्रामला पोस्ट केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. टेलिग्राम अकाउंट आपलं नाना फाउंडेशन तेच नावाने आहे आणि नाना फाउंडेशन हे तुम्ही गुगलवर सर्च करा, वेबसाईट आहे, इंस्टाग्रामला सर्च करा, कुठेही तुम्हाला मदत भेटेल. अशक्य शक्य करतील स्वामी. तर याच्यात मी जास्त काही वेळ घेत नाही, पण तुम्हाला मी लेटर रायटिंग, त्याचप्रमाणे पुढे आणखीन काही प्रश्न आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. याच्यात पण एक एक हा पॅराग्राफ वाचून तुम्हाला इथले उत्तर लिहायचे आहेत सोपे सोपे. आणि याच्यात बघा, जैसे करोगे वैसा भरोगे या विषयावर तुम्हाला काही लिहायचंय, हेच तुमच्या मनाने तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. जैसी करणी वैसी भरणी वगैरे असे काही यमक वगैरे वाक्य असतील, म्हणी असतील, त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. आणि एकदम सोपे सोपे आहेत, तुम्हाला हातातले मार्क भेटतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघा. पुढे जो कवितेचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा, याच्यात काय काळजी घ्यायची हे तुम्हाला मी सांगतोय. तर याच्यामध्ये कवितेचा जो भाग आहे तो 12 मार्कांचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यातला पहिला आहे तो 6 मार्क तुम्हाला भेटतील. याच्यामध्ये संजाल पूर्ण कीजिए, याच्यात तुम्हाला दिलेलं येतं छापे वाले इस प्रकार बोले. कुठल्या कविता येतील हे पण मी तुम्हाला टेलिग्रामला सांगितणार आहे, हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये जे उत्तर आहे याच्यात छापेवाले में, त्याच्यात पहिलं बघा, पहिल्या याच्यात लिहायचं तुम्ही रोष में आकर बोले, जुजला कर बोले, इथं लिहिलेलंच आहे.
त्यानंतर आणखीन खडक्कर बोले, उद्भागकर बोले, इथं लिहिलेले आहेत सर्व उत्तर तेच तुम्हाला इथे लिहायचे आहेत. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे आणखीन तुम्हाला याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न आहे, विलोप शब्द. विलोप म्हणजेच तुम्हाला ते विरुद्धार्थी शब्द लिहायचे. पुराणी असेल तर त्याला नई इथं लिहायचंय. अधिकृत, अनधिकृत. वचन परिवर्तन करायचे. रूपचं काय राहील तर रूपच राहील. कविताचं काय राहील, कविताय राहील. हे लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यात तुम्हाला दिलेलं आहे, याच्यात पण सहमत. अंतिम 4 वेळ काढाकड नोट का आहे, याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं जे काही तुम्हाला कळलेलं आहे. बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात सर की ते आम्हाला वाक्य कळालं नाही, तर तुम्हाला एखादा जरी शब्द कळाला तुमच्या मनाने तुम्ही उत्तर लिहू शकतात, पण कमीत कमी 5-6 ओळीचे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लिहिलेलं आहे की ही परत कविता आणखीन एक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे काही प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत. कन्हैया के नाम कुठले कुठले होते, तर कन्हैया के नाम गिरीधर आणि गोपाल असे 2 नावं इथे याच्यात शोधून आपल्याला याच्यात बघा, इथेच दिलेले आहेत गिरीधर, गोपाल. त्यानंतर दूध से बनने वाली चीजें कुठली आहेत ते पण आपल्याला त्याच ओळीमध्ये पॅराग्राफच्या किंवा कवितेच्या ह्याच्यामध्ये शोधून लिहायचे आहेत. तर दूध से बनने वाली चीजें कुठली, माखन आणि छास. इथं लिहिलेलं असं माखन आणि छास. हे सोपे सोपे आहेत आणि एकदम सोपे तुम्हाला व्यवस्थित कुठल्या कुठल्या कविता येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर टेलिग्राम अकाउंटला नक्की तुम्ही फॉलो करा आणि त्या ठिकाणी सर्व तुम्हाला PDF फाईल वगैरे हे भेटणार आहेत. तिथे बघा माखन आणि छास. शॉर्टकट उत्तर लिहायचे. आता याच्यात बघा, निम्न शब्दों की भिन्नार्थ लिखिए. म्हणजे याच्यात काय उत्तर असतील तर कुलचं काय येईल इथे, वंश और धरनाम. आणि याच्यामध्ये काय येईल, जोड आणि संपूर्ण. लालचं काय येईल तर लालचं एक रंग आणि बच्चा आणि बालक. हे लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यात दिलेलं आहे की प्रथम 4 पंक्तियों का अर्थ लिखिए. म्हणजे या सुरुवातीच्या ज्या 4 ओळी आहेत, या 1, 2, 3, 4 यांचे तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत. एकदम सोप्या भाषेत लिहू शकता तुम्ही जे काही तुम्हाला कळलेलं आहे. आणि कुठल्या कविता वाचायच्यात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. ह्याच्यात पण तेच आहे, तुम्हाला व्यवस्थित सर्व पॅराग्राफ वाचून इथे जोड्या मिळवायचे. पुन्हा इथे बघा परत सोमत आलेलं आहे, या हातातले मार्ग सोडू नका. त्यानंतर इथे इथे ऐतिहासिक व चरित्र आणि पौराणिक चरित्र याच्यात कुठले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. जसे की ऐतिहासिक चरित्र इथे लक्ष्मीबाई, पौराणिक चरित्र सीता, इथे आहे चांद बीबी, इथे आहे सावित्री. हे तुम्हाला याच्यातून शोधून लिहायचं आहे. त्यानंतर इथे नारी अबला नाही सबला आहे, याच्यावर तुम्हाला सहमत आपल्या भाषेत लिहायचं आहे. कितीतरी एक्झाम्पल तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू शकतात की ज्या नारी होऊन गेलेले आहेत आपल्या देशामध्ये, ज्यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी काम केलेले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक्सप्लेनेशन करू शकता, मनाने उत्तर लिहू शकता. तर PDF फाईलसाठी नक्कीच नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला फॉलो करा. गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा, त्या देखील तुम्हाला भरपूर माहिती भेटेल. तर बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. आता इथे ग्रामॅटिकल पार्ट हा महत्वाचा आहे, 14 मार्काचा आहे ग्रामॅटिकल पार्ट, हे लक्षात ठेवा. तर 14 मार्क आपल्याला कसे मिळतील, कुठल्या प्रकारचं ग्रामर आहे, सर्व ग्रामर मी टेलिग्रामला पोस्ट केलेले आहेत. इंग्लिशमध्ये आपले सर्व प्रश्न आले, ते IMP प्रश्न मी सर्व दिलेले. तर चॅनलशी अवश्य कनेक्ट राहा. त्याचप्रमाणे ऑनलाईन लेक्चर होतील नाना फाउंडेशन स्टडी आपल्या या चॅनलवर. तर या ठिकाणी बघा, आता ग्रामरचे प्रश्न याच्यात पहिला दिलेला आहे, अधोरेखित शब्दों का भेद पहचान कर लिखिए. म्हणजे ऊस याचा आपल्याला भेद ओळखायचा आहे. तर हे काय, नाम सर्वनाम काय आहे ते ओळखायचं आहे. तर हे सध्या ऊस म्हणजे हे सर्वनाम आहे. नामाऐवजी जो आपण शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम. हे लक्षात ठेवा. दुसरा एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांचा उपयोग करून वाक्य बनवायचे. हे लक्षात ठेवा. के अलावा, जसं की धन के अलावा उसकी प्रतिष्ठा भी उसकी ख्याति का एक कारण है. और इथं लिहू शकता, ज्ञान और विज्ञान दोनों ही मनुष्य के लिए महत्वपूर्ण है. असं तुम्ही वाक्य और शब्द वगैरे असे कितीतरी वाक्य तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू शकतात. इथे बघा काय लिहिलेलं आहे, 2 में से एक संधी विच्छेद आणि संधिभेद हे तुम्हाला सोडवायचं आहे. जसं इथं लिहिलेलं आहे महा आणि संधी विषय दिलेला आहे अधिक आत्मा, मग इथे काय शब्द असेल तो महात्मा. हे लक्षात ठेवा. आणि याचा संधी श्वेत काय असेल तर इथे सोर संधी आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे दिलेले संतोष, इथं आपल्याला शब्द दिलेला आहे, मग याचं काय येईल इथे सम आणि इथे येईल तोष. आणि याचं जे आहे संधिभेद आहे व्यंजन संधी, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर इथे दिलेले सहाय्यक क्रिया पहचान कर. सहाय्यक क्रिया आपल्याला ओळखायची आहे, ती कुठली आहे, कशा प्रकारे आहे. तर पहिले सहाय्यक क्रिया तुम्हाला शेवटीच भेटत असते, सकी. आता इथे दिलेले सहाय्यक क्रिया, त्याची मूळ क्रिया कुठली आहे, मूळ पण लिहायचे. सकीची काय असणार, सकना. हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसऱ्या याच्यात आपल्याला विचारलेलं आहे सहाय्यक क्रिया परत, तर इथे पडी ही सहाय्यक क्रिया, त्याचं मूळ रूप काय येईल, पडना. हे तुम्हाला सोपे प्रश्न हातातील सोडवायचे नाहीयेत. त्यानंतर इथे प्रथम प्रेरणार्थक जलनाचं काय येईल, जलाना. आणि इथे काय येईल, जलवाना. खानाचं काय येईल, खिलाना.
आणि दुसऱ्या ह्याच्यात काय येईल खिलवाना. इथे वाना शब्द आपल्याला प्रथम द्वितीय तिथे एक आपण जे करतो रूप त्याच्यात. त्यानंतर इथे काय दिलेलं आहे बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे की मुहावरा का अर्थ म्हणजे वाक्यात उपयोग करायचे पण अर्थ सांगायचे. सीना तानकर खडे रहना याचा अर्थ काय होतो आपल्याला माहिती आहे, निर्भय होकर खडे रहना. सीमा पर हमारे जवान सीना ताड़कर खड़े रहते और हमारे देश की सुरक्षा करते. देखते रह जाना याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. याचा अर्थ काय होतो आश्चर्यचकित होना. लोहे के तार पर छोटे बालक को तरह तरह के करतब दिखाते हुए लोग आश्चर्यचकित रहते और उन्हें देखते रहते, असं तुम्ही वाक्य बनवू शकता. किंवा याच्यामध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे की ह्याच्यात कुठल्या प्रकारचा तो मुहावरा येऊ शकतो. आता हे वाक्य दिलेलं आहे तर ह्याच्यात हा कुठला शब्द प्रयोग येऊ शकतो, गला फाडणं, इज्जत उतरवणं. तर त्याच्यात आपल्याला सोपं लिहायचंय की आपने मुझे इज्जत उतारने के लिए यहाँ बुलाया था. तर हे येईल त्याचं उत्तर. तर तुम्हाला जे जमतंय ते तुम्ही लिहा. मला वाटतं हे सोपं पडेल. याचे काही वेळेस आपल्याला अर्थ माहीत नसतात आणि तुम्हाला या ग्रामर मधला एखादा प्रश्न कळाला नसेल तर शिक्षकाला नक्की विचारा, कारण आई वडील शिक्षक हे तुमचा नेहमीच चांगला विचार करत असतात. पुढे जो प्रश्न असेल आपल्याला 7वा आहे, एक प्रयुक्त कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. तो प्रश्न आहे. तर कारक चिन्ह याच्यामध्ये काय येत असं ते बघा, मय येईल आणि याचं जे कारक भेद आहे ते अधिकरण कारक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे दुसऱ्यात दिलेलं आहे तर याच्यात कारक भेद जे आहे के लिए आणि याचं उत्तर आहे संपदरण कारक. पुढे जो 8वा प्रश्न आहे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे वाक्यमन यथासन उचित विरामचिन्ह प्रयोग करके लिखिए. तर याच्यात काय बघा आपल्याला विचारलेलं आहे क्यों क्या हुआ, म्हणजे इथं प्रश्नार्थ प्रश्न विचारलेला आहे, इथं कॉमा येईल आणि इथे क्या हुआ अशा प्रकारचा प्रश्न येईल. त्यानंतर पुढे इथे आपल्याला काळ परिवर्तन आहे. जसं इथं अपूर्ण भूतकाळमध्ये करायचंय मजली भाभी अपने कमरे में बैठकर रोई, तर त्याचं उत्तर येईल आपल्याला अपूर्ण भूतकाळ करायचंय म्हणजे मजली भाभी अपने कमरे में बैठे रो रही थी. क्रिया दाखवायची पण भूतकाळात दाखवायची. त्यानंतर ही पूर्ण वर्तमान काळ, वर्तमान क्रिया पूर्ण झालेली असं दाखवायची. तर क्रिया पूर्णसाठी हाय वापरतो आपण बरोबर वर्तमान काळात, आणि थी था ते जे असतात ते भूतकाळातले वगैरे शब्द असतात. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्तमान काळ बनवायचा आहे. तो कसा येईल, नागरजी की लेखन शैली ने मुझे बहुत प्रभावित किया है असं येईल बरोबर. आणि त्यानंतर भविष्यकाळमध्ये सामान्य भविष्यकाळ बनवायचं आहे. इस वर्षभर बडी भीषण गर्मी पड रही थी, त्याचं उत्तर येईल इस वर्षभर बडी भीषण गर्मी पडेगी. भविष्यकाळ म्हणजे येणारा काळ, त्याच्यात आपल्याला ते उत्तर दाखवायचंय. हे असे छोटे मोठे शब्द आहेत ते तुम्हाला इझिली उत्तर तुम्ही करू शकता. 10व्या काय विचारलेलं आहे बघा, इथे निम्नलिखित जे आहेत वाक्य की रचना का आधार भेद का पहचान कर हमें लिखना है. तर हे कुठलं वाक्य, सरळ वाक्य आहे बरोबर. सरळ सांगितलेलं अधिकारी के चेहरे पर हलकी सी मुस्कान और उत्सुकता छा गई. त्यानंतर हे वाक्य तुम्हाला विधानार्थी बनवायचे आहेत, निषेधार्थ वाक्य बनवायचे आहेत. त्यानंतर इथे बघा वाक्य को शुद्ध करके लिखिए. शुद्ध वाक्य करून आपल्याला लिहायचे आहेत आणि याच्यात काही चुकी शब्द असतील जसं मी इथे वाचून दाखवतोय. मेरे देश को प्रेम करता हूं, मैं अपने देश से प्रेम करता हूं. तर इथे काय येईल, मेरेच्या जागी काय येईल इथे अपने येईल, लक्षात ठेवा. ओके. आणि देश कोण आहे, देश से येईल, मग इथे काय येईल, मैं अपने देश से प्रेम करता हूं. असे वाक्य जे चुकीचे आहेत ते आपल्याला बरोबर करून लिहायचे. त्यानंतर ग्रॅमॅटिकल पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये पत्रलेखन वगैरे असणार आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. पत्रलेखनामध्ये आपण कुठल्या चुका नाही केल्या पाहिजेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वरनारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत घवघवीत यश मिळावे, त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे. तर याच्यात 5वा जो प्रश्न आहे तो आहे टोटल 26 मार्काचा उपयोजित लेखन. याच्यामध्ये पत्रलेखन मध्ये तुम्हाला माहिती आहे की जे घरगुती असेल किंवा बाहेरगुती जे पत्र असतात तर तुम्हाला घरगुती अटेंड नाही करायचं. मी फॉर्मल इनफॉर्मल मध्ये पण सांगितलेलं की फॉर्मल पत्र अटेंड करायचंय. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये पण मी तोच सल्ला देईल तुम्हाला. मागणी असेल, विनंती असेल ते पत्र लिहा. तर इथे आता प्रश्न 5वा मी तुम्हाला सांगतो की लेटर रायटिंग कशा प्रकारे करायचंय. याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं की फॉर्मल इनफॉर्मल घरगुती बाहेरगुती कुठले पत्र लिहायचे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ऑफिशियलच पत्र लिहायचे. तर इथे आपल्याला सुरुवातीला तारीख लिहायची आहे, समोरच्याचा इथे पूर्ण हा ढाचा ऍड्रेस लिहायचा आहे, प्रति लिहिलेला इथे. याच्या आधी आपण सेवामय पण लिहू शकतो, व्यवस्थापक, समोरच्याचा जो काही ऍड्रेस आहे. विषय बघा इथे विद्यालय के लिए खेल सामग्री मंगवाना, याच्यात तुमचा अर्ध मार्क कन्फर्म होतो. त्यानंतर इथे आपण माननीय महोदय लिहून इथे सुरुवात करायची. पत्र लेखन करताना तुम्हाला हेच करायचं की तेच मी सांगेल तुम्हाला. पहिल्या 3 पॅराग्राफ करायचे, ओळख, विषय आणि तुमची काही विनंती असेल, मागणी असेल ती तुम्हाला लिहायची. पहिल्यामध्ये तुम्ही जे कुठे राहतात ते, दुसऱ्यामध्ये तुम्ही काय मागवत असाल त्याची सामग्रीची माहिती, तिसऱ्यात तुम्हाला फक्त विनंती करायची आहे की आप जल्दी से सामान भेज दीजिए और आपके अकाउंट में पैसा ट्रांसफर किया जा सकता है.
और आपसे यही हमारा निवेदन है. अशा प्रकारे तुम्ही त्यांना विनंती करून तुमची काही सामग्री असेल, जसं असेल इथे बघा, इथे लिहिलेली सामग्री, ती सामग्रीची माहिती सगळी लिहू शकतात. तर हे कशा प्रकारे मार्किंग केलं जातं ते पण इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न असतो पत्रलेखन नंतर 5व्या मध्ये, तो 4 मार्काला असतो. त्याच्यात एक पॅराग्राफ असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला कुठलेही 4 प्रश्न तयार करायचे असतात. तुम्ही इझिली पॅराग्राफ वाचून 4 प्रश्न कुठल्याही मनाने तयार करा, तुम्हाला इझिली 1-1 मार्क भेटून जाईल. त्यानंतर प्रश्न 5वा आ असतो, त्याच्यात वृत्तांत लेखन लिहिलेलं असतं. ते वृत्तांत लेखन कसं लिहायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, इथे दिलेलं आता आपल्याला जो काही विषय असेल त्या विषयाचं टायटल लिहायचं आणि इथे तुम्हाला ठिकाण आणि तारीख लिहायची आणि जे काही तिथे घडलेलं आहे पहिल्या याच्यात ओळख लिहा, नंतर कार्यक्रमात कोण आलेलं आहे, काय नाही, आणि त्या कार्यक्रमाचं महत्व काय, अशा 3 प्रकारे तुम्ही लिहू शकतात. हे सर्व IMP वृत्तांत लेखन वगैरे तुम्हाला नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला भेटतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. गणिताचे ऑनलाईन लेक्चर देखील होणार आहेत, त्यामुळे नाना फाउंडेशन चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा. नाना फाउंडेशन स्टडीशी पण लिंक जास्तीत शेअर करा. एका शेअरमुळे गरीब गरजू विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकतो. त्या वृत्तांत लेखन म्हणजेच आपल्या मराठीतलं वगैरे इंग्लिशमध्ये तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहिले त्याचप्रमाणे, हे लक्षात ठेवा. पुढे जो प्रश्न असतो तुम्हाला तो विज्ञापन लेखन म्हणजेच जाहिरात लेखन तुम्हाला बनवायचंय. हे बघा, अशा प्रकारे जाहिरात तयार करायची. तुमच्या मनाने तुम्ही काही पण डिझाईन करू शकता, जसं काही ते पॉम्पलेट वगैरे साड्यांचे वगैरे तुम्ही बघितले असतील दुकानांचे, त्याच्यात तुम्ही करायचे. फक्त जाहिरात लेखन करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे चौकोट ही आखायची आहे तुम्हाला, ती पण पेनाने आखायची, लक्षात ठेवा. आणि मध्ये थोडंसं डिझाईन वगैरे, आणि शेवटी सर्वात महत्वाचं आपला ऍड्रेस लिहिणं लय गरजेचं आहे. आणि तुमच्या सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करता ते तुम्ही इथे लिहिणं गरजेचं आहे. ऍड्रेस लिहिणं महत्वाचं आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 5वा ई निबंध लेखन, तो अत्यंत महत्वाचा 7 मार्काचा प्रश्न आहे. तो कसा लिहायचा आहे काय, तर तुम्हाला 3 प्रकारे निबंध दिलेले असतील. आत्मकथा असेल किंवा एक आजच्या युगावर असतील. आजच्या युगावर तुम्हाला मी सांगतो चालू करत आरोग्यावर नक्कीच निबंध येऊ शकतो आणि तुम्ही तो पाठ करून जा, प्रदूषणावर वगैरे. आणि तुम्हाला जे काय माहिती आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. 7 मार्काला आहे म्हणजे तुम्ही 2 ते 2.5 पान लिहिणं गरजेचं आहे. अक्षर चांगलं पाहिजे, शुद्ध लेखन पाहिजे. त्यानंतर त्याच्यात म्हणींचा वापर काय असेल, तुमचे यमक जुळणारे शब्द ते तुम्ही वापरून, जास्तीत जास्त कविता असतील हिंदीच्या तुम्हाला पाठ ते वापरल्या तर तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात, हे लक्षात ठेवा. कारण जास्तीत जास्त आपण त्याचा वापर केला कविताचा वगैरे, मी पण निबंधात कविताचा वापर केला तर चांगले मार्क मला भेटलेले. अशाच प्रकारे आम्हाला गाईडलाईन देईल, तर जसं तुम्हाला मी गाईडलाईन देतोय. तर अशा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे मी तुम्हाला बोर्डाची हिंदीची प्रश्नोत्तरिका समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजले असेल. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि असेच सर्व अपडेट पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी अवश्य कनेक्ट राहा. व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. टेलिग्रामवर याची PDF फाईल भेटेल. काय मेसेज अडचण असेल तर इंस्टाग्रामला मला मेसेज करा. तर परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.